नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा बटाटा पोहे। मी याआधी पोहे दाखवलेले, पण बरेच जणांची रिक्वेस्ट आली की तुम्ही पोहे कसे भिजवायचे तेही दाखवा। आणि कांदा बटाटा पोहे मी म्हटलं हा दुसरा म्हणजे बटाटे घालून थोडी लाल मिरची पावडर घालून बनवतात हे, तर ते आज आपण बघणार आहोत। त्याकरता मी हे 6 मूठ पोहे घेतले, म्हणजे 1 मूठमध्ये 1 प्लेट होतात। तर हे बघा अशी मूठ भरून घ्यायची, यामध्ये 1 प्लेट छान भरून पोहे होतात। तर असे मी 6 प्लेट पोहे घेतलेत। हे मीडियम साईजचे 6 कांदे घेतलेत मी, म्हणजे 1 मुठीला 1 कांदा, कारण तो कापून परतल्यावर कमी होतो। तेव्हा हा बघा, मी हा कांदा पण दाखवायला ठेवला आहे। बरेच जण मध्ये किलोच्या प्रमाणात विचारतात, तर मी असं प्रमाण किलोचं नाही, मी हे पोहे बनवायला असा 1 कांदा 1 मुठीला 6 मुठीला 6 कांदे घेतले आहेत कापून। 2 बटाटे घेतले आहेत। हे कढीपत्त्याची 15-20 पानं आहेत। या मिरच्या आहेत, या पण मी 6 मिरच्या आणि तिखट घेतल्या आहेत मिरच्या। जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही कमी घालू शकतात, किंवा तुम्हाला आणखी तिखट पाहिजे असेल तर आणखी 2 मिरच्या वाढवू शकतात। हे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे, याचा व्हिडिओ माझ्या चॅनलला तुम्हाला मिळेलच, लाल मिरची पावडर। हे 1.5 लिंबू घेतला आहे मी, याचा रस आपल्याला घालायचा आहे त्यात। हे मी 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे, आपण जे वरण घेतो त्याने 3 चमचे घेतले, म्हणजे बघा 6 मुठीला 3 चमचे असं प्रमाण, म्हणजे 1 मुठीला अर्धा चमचा तेल। हे अर्धा चमचा जिरा घेतला आहे, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे, 1 छोटा चमचा हळद घेतली आहे, 2 चिमूट हिंग घेतला आहे, ही सजावटीकरता कोथिंबीर घेतली आहे। हे मी मीठ घेतलं आहे, साधारण 2 टीस्पून आहे। हे शेंगदाणे घेतले आहेत, हे तळण्याकरता लागणार आहे। हे आपल्या प्रमाणात आपल्याला जसे आवडतात तसे घ्यायचे। ही मी 3 चमचे साखर घेतली आहे, म्हणजे आपण जे पोहे खातो ते 3 चमचे, 6 मुठीला 3 चमचे असं याचं प्रमाण मी घेते, त्यामुळे अगदी परफेक्ट बरोबर पोहे होतात। आता आपण आधी पोहे धुवून घेणार आहोत। ते बघा, पोहे भिजल्यावर जास्त होतात, तेव्हा मोठ्या भांड्यात पोहे भिजत घालायचे। हे बघा, मी असे मुठीने पोहे घेते, 2 3 4 5 आणि हे 6। बघा 6 मूठ पोहे घेतलेत। आता मी स्वच्छ धुवून घेते आणि किती पाणी ठेवायचं ते दाखवते मी। हे बघा, आणि हे जाड पोहे आहेत, आणि हे बघा इथे असं थोडंसं साईडला आहे बघा, एवढं पाणी येतं, असं एवढंसंच पाणी राहिलं पाहिजे, साधारण पाव कप पाणी आपल्याला त्यात ठेवायचं आहे। आणि हे आता आपल्याला फोडणी होईपर्यंत भिजू द्यायचे। छान भिजतात, अगदी छान मोकळे होतात, पण मऊ होतात, हे मेन। आता आपण फोडणी करून घेऊया। हे बघा, इथे मी पॅन तापत ठेवला आहे, त्यात आपण घालून घेणार आहोत तेल। आपलं इथे तेल छान तापलं आहे। शेंगदाणे आपल्याला आधी तळून घ्यायचे। हे बघा, आपले शेंगदाणे छान लाल होत आलेत, हे मस्त खरपूस तळून घ्यायचे मध्यम गॅसवर, आणि हे काढून घ्यायचे, नाहीतर मग कांदा टाकल्यावर मऊ होतात, मग ते चांगले नाही लागत। आता आपण हे तळलेले शेंगदाणे काढून घेऊया एका भांड्यात। असे सतत हलवायचे, म्हणजे सगळीकडे सारखे तळले जातात। हे बघा, असे छान तेल निथळून काढून घ्यायचे। आता हे बघा, आपल्याला यात मोहरी घालायची, मोहरी छान तडतडू द्यायची।
लगेच जिरं घालायचं आहे. मोहरीचा आवाज आल्यावर जिरं घालायचं आहे. गॅस मी काढताना बारीक केला होता, तो मध्यम करते. हे बघा, मोहरी छान तडतडायला लागली आपली. आता जिरं घालूया. जिरं छान फुलू द्यायचं आहे. आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, तर मी एक झाकण घेते. कढीपत्ता छान हे झाला आहे तेलात. आता मिरची घालूया. असं झाकण ठेवल्यामुळे काय होतं, तेल पण उडत नाही आणि ती वस्तू छान होते आपली. आपण कढीपत्ता मिरची घातलेली. आता आपण यात कांदा घालणार आहोत. कांदा आपल्याला छान 5 ते 6 मिनटं परतून घ्यायचा आहे. छान असा सोनेरी रंग झाला पाहिजे. आणि कांदा बघा किती बारीक कापला आहे. त्यामुळे काय होतं, पोह्यात कांदा दिसत नाही आणि जास्त दाताखाली असा लागत नाही. असं बारीक कापल्यामुळे पोहे आणि कांदा कळतच नाही. पण जास्त कांदा घातल्यामुळे पोह्याची चव खूप छान लागते. आता आपण हा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. आपला कांदा छान तिकडे परतला जातोय. तोपर्यंत आपण हे बघा, पोहे पूर्ण पाणी त्यातलं जिरलंय छान त्याला. हे बघा, आणि छान मोकळे पोहे झालेत बघा. अर्धा कप पाणी लागलं एवढ्या पोह्यांना भिजायला. एकदम मऊ असे छान झालेत. आता यात आपल्याला मीठ आणि साखर घालून घ्यायचे. हे बघा, तुम्ही तुमच्या अंदाजाने पण मीठ घालू शकतात. आणि आता ही साखर यात घातल्यामुळे काय होतं, आधीच सगळीकडे मिक्स झालेलं असतं. त्यामुळे बरं पडतं आपल्याला. हे बघा, इथे तुम्ही पोहे बघू शकता कसे छान मोकळे झालेत. बघा, सगळीकडे साखर आणि मीठ लागलेलं आहे. हे बघा, 6 मिनटं मी कांदा छान परतून घेतला आहे मध्यम गॅसवर. आणि असा मधून मधून असा हलवत बघा, सगळीकडे कसा सारखा झाला आहे कांदा. आता यात आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. लाल मिरची पावडर, हळद, हिंग छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त हळदीचा रंग तेलात उतरलाय. आता आपण पोहे घालून घेऊया. पोहे घालताना गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर मग खाली कांदा जळून जाईल. अजूनही गॅस बारीकच आहे. आता हे मी आधी मिक्स करून घेते आणि मग गॅस मध्यम करते. असे अलगद घेऊन ये बघा, असे उलटे करायचे पोहे. जास्त त्याला हलवायचे नाहीत, नाहीतर पोह्यांचा चुरा होईल. हे बघा, मस्त पोहे मिक्स होत आहेत.
आपण आधीच यात साखर आणि मीठ घातलेलं आहे। आता साखर विरघळण्यासाठी आपल्याला याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे साखरही वितळेल आणि पोहे छान मिक्स होतील। आता आपण बघणार आहोत। बघा, छान पोहे मिक्स झालेले आहेत आपले। मस्त वास येतोय याचा, थोडासा तिखट, थोडासा गोड असा छान वास येतोय। साखर पण आपली विरघळली। आता आपल्याला यात बटाटा घालून घ्यायचा आहे। हव्या त्या आकाराच्या आपण फोडी करून घेऊया। तुम्ही हव्या त्या आकाराच्या फोडी करू शकतात। आपण हे मिक्स करून घेऊया छान। इथे तुम्ही बघू शकता बटाटे छान मिक्स झाले। आता आपण यात लिंबाचा रस घालून घेऊया। लिंबूचा रस हे बघा, असा हात ठेवल्यावर चुकून जर एखादी बी राहिली असेल तर ती हातावर राहू शकते, म्हणून असं करून घ्यायचं आहे। लिंबाचा रस एकाच ठिकाणी पडेल, त्यामुळे असा हाताने तो सगळीकडे लागला जाईल। अशा पद्धतीने आपण हे लिंबू पिळून घेऊया। असं हलवायचं आहे। हे बघा, बी तर नाहीच आहे। एकदम मऊ मस्त पोहे झालेले आहेत। अजून आपण हे अर्ध लिंबू राहिलेलं घालूया। असे छान लिंबू घातल्यावर पण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि फक्त अर्धा मिनिट आपल्याला यावर झाकण घालायचं आहे। आता आपण बघूया। बघा, आपले पोहे मस्त खाण्याकरता तयार झालेले आहेत। पुन्हा एकदा आपण अशा हलवून घेऊया। बघा, मस्त पोहे झालेले आहेत। गॅस मी बंद करते। आता आपण प्लेटमध्ये काढूया। हे बघा, आपले इथे मस्त पोहे तयार झालेले आहेत। यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, कापलेली छान। शेंगदाणे घालूया। आणि आवडत असेल तर थोडंसं ओलं खोबरं, यानेही पोह्याची चव छान लागते। हे बघा, आपले पोहे इथे एकदम छान झालेले आहेत। हे तुम्ही नक्की करून बघा। तुमचे काही प्रश्न, काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ते भरपूर शेअर करा, म्हणजे सर्वांना त्याचा आनंद घेता येईल पदार्थांचा। आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।